राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. आधार सीडिंग रखडल्याने बहिणी अनुदानापासून वंचित, महिलांची दागदुख वाढली. बँक खात्याशी आधार सीडिंग करण्याचे प्रशासनाचे आवाहन. जून ते ऑगस्ट दरम्यान पीक नुकसानीपोटी शासनाकडून मदत निधी. वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी 75.41 लाखांची मागणी. मिळाले फक्त 72.55 लाख. 1.40 लाख लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आधार. अन्नपूर्णा योजना तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा. वितरणांकडे अर्ज सादर करणे आहे आवश्यक. 2 महिन्यांमध्ये 4 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला पीक पेरा. 2 लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत. कर्जमुक्ती योजनेच्या लाभाचा 1,500 शेतकऱ्यांना खोडा. 3 दिवस केले तक्रारींचे निवारण. लाभ देण्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रात होणार वाढ. 5,500 हेक्टरवरील पिकांना फटका. पावसामुळे लांबले पंचनामे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. खिशाला बसते झळ. सणासुदीच्या काळात वाढले दर. कापूस सोयाबीन अनुदानासाठी कृषी विभागाकडे संमतीपत्राचा पडला पाऊस. मानवत तालुक्यातील 34,000 शेतकऱ्यांचा समावेश. काहींच्या अजूनही प्रतीक्षा. आनंदाचा शिधा मिळणार. साखरेचा गोडवा वाढणार. रेशनधारकांचा दसरा होणार गोड. 3 किलो साखर वाटप होणार. निराधार लाभार्थ्यांचा दसरा दिवाळी सण होणार गोड. अनुदानाचा प्रश्न लागला मार्गी. दसरा दिवाळी तोंडावर. नोव्हेंबरपर्यंत रेशन कार्ड धारकांना होणार ज्वारीचे वितरण. अकोला जिल्ह्यात सणासुदीच्या दिवसातही रेशनमध्ये गरिबांना मिळेना गहू. 58,000 शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा. पीएम किसान सन्मान निधी 18व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ. दसरा दिवाळी गोड. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मिळाले अर्थसहाय्य. 4,15,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 170 कोटी रुपये जमा. हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे शरद पवारांची डोकेदुखी वाढली. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. वेगळा निर्णय घेण्याचाही इशारा.